आता वळूया जळगावकडे. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून 2 टर्म निवडून आलेले विद्यमान खासदार ए.टी. नाना पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार का, हा सस्पेन्स अजून सुद्धा कायम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना मैदानात उतरवणार आहे. भाजपकडून या मतदारसंघात इच्छुकांची मोठी संख्या आहे, तर दुसरीकडे शिवसेनेनं तलवार म्यान केल्यानं भाजपला दिलासा मिळालेला आहे. भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी. विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार? ए.टी. नाना पाटलांना कोणाचं आव्हान? राष्ट्रवादी भाजपला देईल का धक्का? 3 दशकांपासून 2007च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचे ए.टी. नाना पाटील हे सलग दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी निवडून आले. यंदा हॅट्रिक साधण्यासाठी त्यांनी कंबर कसली असतानाच मतदारसंघात त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचं भांडवल विरोधक आणि पक्षातल्या इच्छुकांकडून केलं जात आहे. भाजपकडून प्रकाश पाटील, अस्मिता पाटील, करण पवार, विधान परिषद आमदार स्मिता वाघ इच्छुक आहेत. कोणीही उमेदवार दिला तरी तो निवडून आणू असा पक्षाला विश्वास आहे. तर शिवसेनाही या मतदारसंघासाठी फारशी आग्रही नसल्यानं भाजपला दिलासा मिळालाय. मग उद्या पार्टीने असं ठरवलं की माननीय रक्षाताईंना पुन्हा तिकीट द्यायचं, माननीय ए.टी. नानांना पुन्हा तिकीट द्यायचं, तर ह्या जळगाव जिल्ह्याची जनता ही भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी जनता आहे. कार्यकर्ते तळागाळात कार्यकर्ते त्यांच्या आमच्या पक्षाचे आहे. त्याच्यामुळे त्या प्रचंड मताने पुन्हा निवडून येणार आहेत. आपण फक्त आदेशाचे भुकेले लोक आहेत. मागच्या वेळेस मानसिकताच नव्हती ए.टी. नानांचं काम करण्याची आमची. वरतून आदेशाला काम करा, सुरेदादारी बंगल्यावर बोलव या. किशोरप्पा समजायला लागलं नंतर थोडा आणखी यामध्ये जास्त किशोरप्पा काम करावंच लागलं. शेवटी जो वरतून आदेश येतो आपण त्या पद्धतीने काम करतो. जळगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं नाव अचानक पुढे करत नवी खेळी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फुसकाबार ठरला. या मतदारसंघातून शरद पवार यांनी राष्ट्रवादीतर्फे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचं नाव जवळपास निश्चित केलंय. काँग्रेसनंही आघाडीचा धर्म पाळत जोरकसपणे मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट केलंय. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा उमेदवार जळगावमध्ये हा घोषित झालेला आहे आणि श्री गुलाबरावजी देवकर हे प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी जळगाव लोकसभेमध्ये विजयी होतील असा भारतीय जनता पार्टीने केलेला सर्व्हे सुद्धा सांगतोय, असे त्यांचे लोक खासगीत बोलताना सांगतात. गुलाबराव देवकर मैदानात उतरले तर भाजपचे खासदार ए.टी. नाना पाटील यांच्या समोर चांगलंच आव्हान निर्माण होईल असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. तुर्तास या क्षणी देशभर सर्वत्र आणि राज्यातही सर्व प्रश्न बाजूला पडून देशभक्तीचा जो एक माहोल सुरू झालेला आहे, त्यामध्ये भाजपच्या उमेदवारांचं पारडं सर्वत्र जड असताना जळगाव मतदारसंघामध्ये मात्र तुर्तास गुलाबराव देवकर यांची जी काही आघाडी आहे ती तुल्यबळ उमेदवार मैदानात आल्याशिवाय भाजपला मोडून काढणं शक्य होईल असं दिसत नाही. भाजपची राज्य आणि केंद्रात सत्ता असताना मतदारसंघात पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आलंय. विमानसेवा ही बंद पडली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातला वाद हे प्रश्न भाजपला भेडसावणारे आहेत. राजेश भागवतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव. तर नगरमध्ये काय परिस्थिती आहे त्यावरही नजर टाकणार आहोत. नगर लोकसभा मतदारसंघामध्ये विखे घराण्यासाठी पवारांनी भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याच सोयऱ्या धैर्याच्या राजकारणाला सुरुंग लावल्याचा चंग बांधलाय. सुजय विखेंच्या विरोधात पवारांनी कर्डिलेंचे व्याही अरुण जगताप यांनाच मैदानात उतरवण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे नगरची लक्षवेधी लढत आणखीनच रंगतदार ठरणार आहे. नगरच्या राजकारणात पवारांशी 2 हात करण्यासाठी सुजय विखेंनी थेट भाजपचाच पर्याय निवडल्यानंतर खरं तर राष्ट्रवादीची मोठी गोची झाली होती. पण हार मानतील ते पवार कसले. त्यांनीही मग सुलतानी डाव टाकत कर्डिलेंच्याच घरात फोडाफोडीचा चंग बांधलाय. भाजप आमदार कर्डिले आणि विखेंचं साटोलोटं जगजाहीर असलं तरी शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप हे कर्डिलेंचे व्याही आहेत. म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे कर्डिलेंचे जावई आहेत आणि त्यामुळे पवारांनी जगतापांच्या घरात तिकीट दिलं तर कर्डिले मोठे धर्मसंकटात सापडणार आहेत.
पक्ष म्हणून सुजयला मदत करायची की व्याही जगतापांना असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे. या निवडणुकीमध्ये कोण कोणाचं काम करणार, कारण नगर जिल्हा तसा सोधा पक्षाचा म्हणजे सोऱ्याधाऱ्यांचा पक्ष इथे काम करतो, त्यामुळे पक्षामध्ये तसं त्यांचा फार इंटरेस्ट इथल्या नेत्यांना नसतो. त्यामुळे कोण कोणाचं काम करणार हे आता इकडे पाहणं फार रंजक ठरणार आहे. जसं इकडे बीजेपीचे आमदार आहेत, त्यांचे व्याही अरुण जगताप आता मैदानात असतील हे जवळपास निश्चित होत आलंय. आणि मग कर्डिले नेमकं कोणाचं काम करणार, सुजय विखेंसाठी पक्ष म्हणून झटणार की व्याही म्हणून अरुण जगतापांचं काम करणार, असे अनेक लोक अनेक गटतट आहेत. नगर जिल्ह्यात विखे घराणं आणि पवार समर्थकांमध्ये इतके दिवस तसा छुपा संघर्ष सुरूच होता. त्याचाच परिपाक म्हणून भाजपचे दिलीप गांधी विनासायास निवडून यायचे. पण यावेळी हा पवार विखे सामना थेटच राहणार आहे. आता विखे पवार म्हणजे ही पारंपरिक जी छुपी होती लढत ती आता मला वाटतं पटलावर आलेली आहे. आणि पवारांनी ज्या पद्धतीने नगरमध्ये लक्ष घातले आणि विखे ज्या पद्धतीने आक्रमक झाले त्यांच्या विरुद्ध, हे बघता येणारी नगरची निवडणूक ही परिणाम करणारी, राज्याच्या राजकारणावरही परिणाम करणारी ठरेल. आणि याचे समीकरण केवळ लोकसभेपुरते नाही तर विधानसभेच्या या 12 नगर जिल्ह्यातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांवर मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. विखे घराण्यानं ही निवडणूक जिल्हा अस्मितेच्या जोरावर जिंकण्याची रणनीती आखली आहे. तर पवारांनी पुन्हा नगरमधल्या विखे विरोधकांची जुळवाजुळव सुरू केली आहे. वरून जोडीला विखेंना मदत करणारी कर्डिलेंची हक्काची वोट बँकही फोडण्याचा चंग बांधलाय. त्यामुळे नगरची लढत नक्कीच काटेकी टक्कर होणार यात शंका नाही. त्याचबरोबर या विखे पवार संघर्षाचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटणार हेही तितकंच खरं. अहमदनगरहून साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.